व्हॉट्सअपवर एक क्लिप फिरते आहे शिवाजी महाराजांच्या अपमानास्पद, तर त्याच्याविषयी काहीतरी आपल्याला पाऊल उचलली पाहिजे। त्याच्यासाठी मी गावात फोन करून मान्यवर व्यक्तींना बोलून घेतलं तिकडे। ती क्लिप जी आहे ती त्यांनी तर बनवलेली नाहीये असं दिसतंय, त्याला कुठून तरी आलेली आहे। हा सोर्स शोधणं गरजेचं आहे, कारण का ही क्लिप बनवली कोणी हे असे विचार का त्या का जमल्या, कारण का पोलिसांकडनं कारवाई व्हायला दिरंगाई होत होती, म्हणून तिकडे जाऊन त्या महिलांनी जी करायचे ते आंदोलन बऱ्यापैकी केलं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्यामुळे हा विषय वाढलाच पाहिजे। विषय की हा बोईंमध्ये राहता कामा नये, त्याचं दुकान जे कादरी मटन शॉप म्हणून आहे ते बोईंमध्ये राहिलं नाही पाहिजे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे बोलीज या ठिकाणी। काल बोलींचा मुख्य रस्ता बंद केला होता। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून एक समाजकंटक काही ना काहीतरी पोस्ट व्हायरल करत असतात आणि अखेरीस कुठे ना कुठेतरी हिंदू समाजाच्या भावना या संतप्त होतात आणि काल तोच प्रकार घडला। एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांची एक व्हायरल क्लिप केली आणि त्याच्यानंतर प्रचंड आपल्याला बोलींची जी लोक आहेत ती रस्त्यावरती पडताना दिसली आणि चक्क त्यांनी मुख्य रस्ता पण बंद केला होता। जाणून घेऊया सगळं नेमका काय प्रकार आहे। दादा तुम्ही तक्रारदार आहेत, काय विषय होता, कशासाठी तुम्ही एवढे चिडला होतात? काल सकाळी मी भंडारी समाजाचा शेषवन क्षत्रिय भंडारी समाजाचा अध्यक्ष महेश वसंत राऊत, काल सकाळी मला फोन आला का आपल्या व्हॉट्सअपवर एक क्लिप फिरते आहे शिवाजी महाराजांच्या अपमानास्पद, तर त्याच्याविषयी काहीतरी आपल्याला पाऊल उचलली पाहिजे। त्याच्यासाठी मी गावात फोन करून मान्यवर व्यक्तींना बोलून घेतलं तिकडे आमच्या चौकामध्ये बोलवल्यानंतर आम्ही एकत्र झाल्यानंतर हा प्रश्न कसा शांतपणाने नेता येईल त्याच्यासाठी पहिला चर्चा करून आम्ही तो पोलीस स्टेशनला जायचा विचार केला। पोलीस स्टेशनला आम्ही गोकुळ टाउनशिपला गेले। गोकुळ टाउनशिपला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं हा थोडा विषय वेगळा आहे, त्याच्यासाठी आपण अर्नाळा चौकीला जाऊन तिकडे आपण रीतसर काय आहे ती कंप्लेंट करून घेऊया। तर तिकडे गेल्यानंतर आम्ही 12 वाजता तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांची पण थोडीशी हलगर्जीपणा थोडा झाला, त्याच्यामुळे टाइम झालं आम्हाला तिकडे संध्याकाळचे 6 वाजले FIR घेताना। म्हणजे तुम्ही किती वाजता गेला होता अर्नाळा पोलीस? आम्ही 11:30 पावणे 11:30 पासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी तक्रार दाखल होत नव्हती का? होत नव्हती, त्यांनी दिरंगाई चालू केलेली। त्यांना साहेब यायचे ते यायचे, त्याच्यामुळे त्यांनी टाइमपास चालू केलेला। त्याच्यानंतर आम्हाला FIR ची पावती संध्याकाळी 6 वाजता दिली, त्याच्यासाठी खूप वेळ लागला। तुम्ही पण होतात काल त्या ठिकाणी। काल तुम्ही सगळ्यांनी मिळून तुलींचा जो मुख्य रस्ता होता तो बंद केला। प्रचंड तणावात सगळी लोक त्या ठिकाणी दिसत होती। नंतर पोलिसांकडनं तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळाला या सगळ्या विषयामध्ये? तुमची आता सगळ्यांची मिळून काय भूमिका आहे? आम्ही फक्त एकटे नव्हतो, मी फक्त एकटा नव्हतो, माझ्याबरोबर सर्व भंडारी समाजाचे ग्रामस्थ होते आणि बोळीन नाक्यावर जे होते ते आमच्या भंडारी महिला आणि बोळींचे ग्रामस्थ ज्यांनी उत्स्फूर्त असं केलं, कारण का त्या का जमल्या, कारण का पोलिसांकडनं कारवाई व्हायला दिरंगाई होत होती, म्हणून तिकडे जाऊन त्या महिलांनी जी करायचे ते आंदोलन बऱ्यापैकी केलं। त्याची जर पोलिसांना विजय पाटील ह्यामध्ये चालढकल चालू होती का आपण त्या आपसात मिटूया, हा विषय पुढे नेऊ नका, कारण का हा पुढे आपल्याला जड जाईल। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत हा विषय म्हणजे आपसात बनवूया, कारण का आपण शांततेमध्ये आहोत, आपलं गाव शांततेच्या ह्याच्यात नाव आहे आपल्या गावाचं, तर हा विषय पुढे गेला। महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्यामुळे हा विषय वाढलाच पाहिजे। या हिशोबाने आम्ही त्याच्यावर जे कलम लावायचे ते लावून घेतलेले आहेत, पण तो नाबालिग असल्यामुळे आता पुढे कसा होतो त्यामध्ये आम्ही आता सर्व बोळीन ग्रामस्थांची एक मीटिंग राम मंदिर मध्ये घेतलेली आहे। एक प्रत्येक समाजाचे 5-5, 6-6 प्रतिनिधीमधून एक कमिटी बनवलेली आहे आणि त्यांच्या समाजाच्या कमिटीला आम्ही भेटणार आहोत, ते सर्व कमिटी। आणि पुढचा विषय की हा बोळींमध्ये राहता कामा नये, त्याचं दुकान जे कादरी मटन शॉप म्हणून आहे ते बोळींमध्ये राहिलं नाही पाहिजे। हा जो हे आहे ती पूर्ण पुढची खबरदारी ही कमिटी घेणार आहे। सध्या आरोपी जो आहे हा नाबालिग असल्यामुळे तुम्हाला अशी शंका आहे का? कारण आपण जर पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षापासून या अशा प्रकारच्या गोष्टी जाणून बुजून कोणीतरी याच्यामध्ये पाठीमागे कोण आहे असं तुम्हाला संशय आहे? मुळात ती क्लिप जी आहे ती त्यांनी तर बनवलेली नाहीये असं दिसतंय, त्याला कुठून तरी आलेली आहे। हा सोर्स शोधणं गरजेचं आहे, कारण का ही क्लिप बनवली कोणी हे असे विचार का, हे दहशतवादी विचार का होणार आहेत? दहशतवादी तुम्हाला निर्माण करायचे आहेत का हे शोधणं गरजेचं आहे। तो नाबालिक आहे, चला मग त्याच्या बापाची तेवढीच जबाबदारी आहे ना का आपला मुलगा काय करतो हे बघण्याची जबाबदारी आहे ना, बापावर गुन्हा दाखल करावा नाबालिक आहे तर। त्याच्या वडिलांना काल पोलिसांनी बोलून घेतलं होतं का? पोलिसांनी बोलवून घेतलं होतं, पण वडिलांना जसं बोलवलं तसं लगेच मुलाला का नाही बोलवलं?
आज जवळजवळ 3 तासांनी मुलाला बोलवलं. जिथपर्यंत आम्ही जिकडे हे करत होतो उग्रपणे तिकडे चौकीमध्ये, तेव्हा तो तिथपर्यंत नाक्यावर जेव्हा आंदोलन मोठ्या प्रमाणात लोकांचं झालं तेव्हा त्या मुलाला ते इकडे पोलीस सतपाळा पोलीस चौकीला जमा केलं पहिलं आणि मग अर्नाळा पोलीस स्टेशनला आणलं. एकंदरीत प्रकार काय तो आपल्याला कळलाच असेल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदूंचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, आणि कोणीतरी एक येतं आणि महाराजांबद्दल अपमानस्पद व्हायरल क्लिप करतं आणि कुठे ना कुठेतरी पोलीस प्रशासनाची याच्यामधली जी काही भूमिका आहे ती संशयास्पद आहे. आणि अर्नाळा पोलीस स्टेशनचं म्हणायचं तर अर्नाळा पोलीस स्टेशन मध्ये कोणी आला, कोणी पोलीस निरीक्षक आला, परंतु कुठे ना कुठेतरी गाववाल्यांकडे लक्ष देताना पोलीस असमर्थ दिसतात आणि कुठे ना कुठेतरी बोलींच्या ज्या गावातील गावकरी आहेत त्यांचा उद्रेक झाला, तो स्वाभाविक होता आणि कुठेतरी त्यांना कायदा हातात घ्यावा लागला. असं असताना पोलिसांनी जर वेळीच गुन्हा दाखल केला असता तर काल जी बाकीची जी लोक वेटीस धरली ती धरली नसती. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.